लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विधानसभा क्षेत्र शासकीय सदस्यपदी ऐश्वर्या गाडेकर यांची निवड। जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम राजकारणी महिला विशेष नियुक्त्या। फुलंब्री तालुक्यातील ऐश्वर्या गाडेकर या वयाच्या 24व्या वर्षापासून राजकारणात आहे सक्रिय। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या गिरसावळी गावातील ग्रामीण भागातील असलेल्या महिला ऐश्वर्या अभिषेक गाडेकर यांनी वयाच्या 24व्या वर्षीच म्हणजे 2017 साली आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। त्या पहिल्यांदा फुलंब्री पंचायत समितीच्या जातेगाव गणातून निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या। त्यांचा मतदारसंघ डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्याने राजस्थान राज्याचे राज्यपाल तथा माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंब्रीचे माजी आमदार हरिभाऊ बागडे आणि माजी मंत्री नामदेव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामे केली। तसेच त्यांचे कार्य बघून त्यांना पक्षाने 2020 साली भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांनी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। त्यांनी कोरोना काळात अनेकांना मदत केली। त्यांनी विविध प्रकारचे आंदोलन, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिर, महिलांसाठी आणि समाजासाठी विविध कार्यक्रम घेतले। त्यांना पक्षाने जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्त केले। 2024 विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी भाषणे करण्यात त्या आघाडीवर राहिल्या। लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती करून महिलांना लाभ मिळवून दिले। म्हणून राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात शासकीय सदस्याची नेमणूक केली जात आहे। त्याच अनुषंगाने ऐश्वर्या गाडेकर यांची शासकीय महिला सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। या राजकीय प्रवासात त्यांना पती अभिषेक गाडेकर यांची खंबीर साथ लाभत आली। एक महिला राजकारणी म्हणून त्या राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी ऐश्वर्या अभिषेक गाडेकर नक्कीच आदर्श ठरतील। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.